हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट हा एक्झाम 15 जून 2025 रोजी कंडक्ट करण्यात आला होता. या एक्झामचा रिझल्ट म्हणजेच फायनल आन्सर की सेट डिपार्टमेंट मार्फत अजूनही रिलीज केलेली नाहीये. पण ही आन्सर की आणि रिझल्ट कधीपर्यंत डिक्लेअर होऊ शकतो या संदर्भात सेट डिपार्टमेंटने एक ऑफिशियल नोटिफिकेशन त्यांच्या वेबसाईटवर रिलीज केलेले आहे. तेच आज आपण पाहणार आहोत. हे अपडेट पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात. फ्रेंड, आज आपण MS सेट एक्झामच्या निकालासंदर्भात जे अपडेट नवीन त्यांनी प्रोव्हाइड केले ते पाहणार आहोत. तर फ्रेंड, तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजे सेट एक्झाम संदर्भात हे अधिकृत अपडेट आहे. हे अपडेट त्यांनी आजच म्हणजे 26/8/2025 रोजी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केलेले आहे. आता हे अपडेट त्यांनी का अपडेट केलं हे पण आपण पाहणार आहोत. त्याआधी यामध्ये काय म्हणलंय ते पहा. जाहीर प्रकटन आहे. हे प्रकटन जो सेट विभाग आहे त्या विभागामार्फत करण्यात आलेलं आहे. यामध्ये काय म्हणलंय ते शॉर्ट वे मध्ये सांगतो. हा जो एक्झाम आहे हा महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांसाठी कंडक्ट केला जातो. ठीक आहे. अकॉर्डिंग टू UGC रूल या एक्झामला यावर्षी त्यांनी 15 जून 2025 रोजी कंडक्ट केलं. या एक्झामची फ्रिक्वेन्सी होती 40 नंबरवी. ठीक आहे. म्हणजे 40 नंबरावा हा MS सेट एक्झाम होता. हा महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या टोटल 18 शहरांमध्ये कंडक्ट करण्यात आला होता. या ठिकाणी काय म्हणलंय पहा, 40व्या सेट परीक्षेचा निकाल 30 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. म्हणजे यावर्षी जो एक्झाम झालता त्या एक्झामचा रिझल्ट हा 30 ऑगस्ट 2025ला म्हणजे याच महिन्याच्या एंडिंगला रिलीज होणार आहे. याआधी देखील तुम्हाला खूप वेळा मी अपडेट प्रोव्हाइड केलं होतं. त्यामध्ये देखील मी हेच सांगितलं होतं की सेट एक्झामचा रिझल्ट हा ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत रिलीज होऊ शकतो. त्याचनुसार याच महिन्यात 30 ऑगस्टला रिझल्ट हा डिक्लेअर होईल. हा रिझल्ट अर्ली मॉर्निंगला डिक्लेअर होत नाही. कदाचित हा 12:30-1च्या दरम्यान रिलीज होऊ शकतो किंवा संध्याकाळी 6 वाजता पण रिलीज होऊ शकतो. याची जी डेट आहे ती फक्त त्यांनी सांगितलेली आहे, टाइम सांगितलेला नाहीये. नॉर्मली सकाळी 10-10:30ला पण होऊ शकतो आणि जर त्यावेळेस झाला नाही तर डायरेक्टली कदाचित 6 वाजता पण रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो. पण 30 ऑगस्टला रिझल्ट हा डिक्लेअर होईल. ठीक आहे. तर फ्रेंड, आता या ठिकाणी आपल्याला डेट कळलेली आहे. अनेक विद्यार्थी जवळपास 60-70 दिवसापासून वाट पाहत होते की कधी रिझल्ट डिक्लेअर होईल. तर याचा आन्सर युनिव्हर्सिटीने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेला आहे. याचं कदाचित रिझन असंही असू शकतं कारण आज युनिव्हर्सिटी समोर काही विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि आंदोलनाला एक उत्तर म्हणून त्यांनी कदाचित हे नोटीस त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश केलेलं असावं. ते रिझल्ट ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंतच रिलीज करणार होते, पण हे ऑफिशियली त्यांनी कुठेही मेन्शन केलं नव्हतं, कुठेही रिलीज केलं नव्हतं. आज आपल्याला हे नोटीस पाहायला भेटतंय. ठीक आहे. फ्रेंड, या ठिकाणी एक होप आपल्याला भेटलेला आहे. रिझल्ट आपला 30 तारखेला येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना ॲडव्हान्समध्ये रिझल्ट संदर्भात शुभेच्छा. सर्वांना ज्यांनी जसं वर्क केलंय त्यानुसार रिझल्ट भेटेल. ठीक आहे. जो काही रिझल्ट असेल तो आपलाच रिझल्ट आहे. आपल्याच कुठं ना कुठं अभ्यासाचं एक आउटपुट आपल्याला भेटलेलं आहे. म्हणजे फेल असेल, पास असेल, जे असेल ते, पण जे आपण वर्क केलंय त्याचं आपल्याला काय आउटपुट भेटणार आहे ते आपल्याला 30 तारखेला कळणार आहे. फ्रेंड, त्यानंतर 2-3 दिवसानंतर आपण पेपर फर्स्ट आणि कॉमर्स या सब्जेक्टसाठी कोर्स सुरू करणार आहोत. त्याचं इन्फॉर्मेशन तुम्हाला मी 30 ऑगस्ट नंतर प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. टिल डेट वेट करूया, तोपर्यंत आपला रिझल्ट येऊन जाईल. रिझल्ट आल्यानंतर याच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अपडेट मी प्रोव्हाइड करेल. रिझल्ट किती % यावर्षी लागला आहे, ठीक आहे, मेरिट वाढले का कमी झाले, या सर्व गोष्टी आपण त्यावेळेस पाहणार आहोत. आणि जो कॅटेगरीचा मुद्दा होता कदाचित तो मुद्दा डिसमिस झालेला आहे. यावर्षी SBC या प्रवर्गाला आरक्षण कदाचित भेटणार नाहीये, त्यामुळे रिझल्ट हा लवकर डिक्लेअर होते. कारण आरक्षणाबद्दल त्यांनी आणखी कुठेही क्लिअर कट सांगितलेलं नाही काही. पण ज्या वेने आपण पाहतोय की आज 26 तारीख 30 तारखेला ते रिझल्ट डिक्लेअर होईल असं म्हणतायत. त्या अर्थाने जे आरक्षण फॉर्म फिलअप करताना नव्हतं तेच रिझल्ट बाबतीत राहील. ठीक आहे. असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. सो रिझल्टचे आपण 30 तारखेला रिलीज होण्याची वाट पाहूया. सो फ्रेंड, आजचं लेसन आहे ते कळालं असेल, अपडेट काय आहे ते कळालं असेल, महत्त्वाचं अपडेट होतं त्या ठिकाणी
हे तुम्हाला मी शेअर केलेलं आहे. हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.